नमस्कार मंडळी, आज आपल्याला जायचं आहे फिशिंगला, म्हणजे मासे पकडायला जायचं आहे। ही माझ्या हातामध्ये बॉटल आहे। आज आपल्याला बॉटलने मासे पकडायचे आहेत। ह्या कोल्ड्रिंकच्या बॉटल आहेत। आता ही बॉटल कट करून आपल्याला जो ट्रॅप आपण म्हणू शकतो, बॉटलचा ट्रॅप मासे पकडण्यासाठी, तो बनवायचा आहे। तर चला बघूया कसं बनवायला लागतं। तर आता माझ्याबरोबर ओमकार आहे, सुजित पण येणार आहे। तर आता ही बॉटल कट करून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये फरसाण टाकायचं आहे। तर हे कसा ट्रॅप बनवतात ना, तो आपण बघूया। तर चला, आपल्याबरोबर आहे ओमकार आणि हे बघा, ही आता त्याच्याकडे बॉटल आहे। कोल्ड्रिंकच्या बॉटल आम्ही आणले। ती बॉटल असं इथे कट करून घ्यायची, अशी कट करायची आणि ह्या असं बॉटलचा जो वरचा जो आहे भाग, तो उलटा आतमध्ये टाकायचा आहे आणि आपल्याला इकडे असे टाके मारून घ्यायचे, म्हणजे शिवून घ्यायचं आपल्याला। झाला ट्रॅप रेडी आपला। अशा आम्ही कोल्ड्रिंकच्या ज्या बॉटल आहेत, ज्या यूज करत नाही आपण, त्या सगळ्या कट करून घेतो। आणि आणखी एक आपण ह्या हिरव्याच बॉटल घेतल्यात, ज्या ट्रान्सपरंट बॉटल असतात ना, त्या आपण घेऊ शकतो आपण। शक्यतो आता आम्ही एवढे दिवस बॉटल लावतोय, म्हणजे बाटल्या लावतोय, तर असा एक्सपिरियन्स आहे ना, हिरव्या बॉटल आहेत त्याच्यामध्ये खूप जास्त मासे येतात। आता आपल्या बॉटल वगैरे व्यवस्थित कट करून झाल्या आहेत आणि आता आपण मेणबत्ती पेटवून घेतली आहे आणि आता बॉटलला आहेत ते होल मारून घेऊया। आपण उलटा भाग टाकलाय, त्याला असे होल मारून घ्यायचे, असे 3 ते 4 होल मारायचे। वरती बांधून झाले आणि आता हे असे इकडे मध्ये मध्ये असे होल मारून घ्यायचे बॉटलला। हे बघा, असे जास्त नाही मारायचे, थोडंसं पाणी जाण्यापुरतं। आपण जेव्हा उचलतो तेव्हा पाणी बाहेर येण्यासाठी होल मारून घ्यायचे, तेव्हा आपण फोडून पण आपण ते काढू शकतो। हे बघा, ऑलरेडी आपल्या बॉटल्स ह्या रेडी झाल्या आहेत। हिला पण आपण होल मारून घेतला आहे। हे बघा, अशी 4 साईडला पण बांधून घेतली आणि एक मोठी रशी ठेवायची, जेणेकरून ते आपल्याला खोल जरी पाण्यात टाकले तरी काढायला जमेल आणि ही बॉटल खाली पूर्णपणे जमिनीला टेकली पाहिजे। अशी एक मोठी रशी बांधून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये फरसाण टाकायचं। इथे आतमध्ये फरसाण टाकणार आणि जेव्हा फरसाण टाकायचं असेल तेव्हा हा इथून असं प्रेस करायचं, इथून मासे आपण तो बापा असे काढू शकतो, पाणी सुद्धा उतरू शकतो आणि मासे पण काढू शकतो इथून। या बघा, आपल्या आता बॉटल आहेत त्या बॉटल रेडी झाल्यात आणि किती बॉटल आहेत बघा, आणि सगळ्या ग्रीनमध्येच हिरव्यावाल्याच बॉटल घेतल्यात आपण। आणि इथे आता फरसाण टाकायचं आहे। इकडे आपण फरसाण घेतलं, वरून असं थोडा थोडा फरसाण टाकायचं
असं प्रत्येक बॉटलमध्ये आता फरसाण टाकून घेऊया. इकडे सुजित आहे आणि ओमकार आहे. तुम्ही फरसाण पण टाकू शकता, फरसाणच्या ऐवजी भात पण टाकू शकता, सुकट टाकूया किंवा मग सुकट असेल जवळा सुका तो सुद्धा टाकू शकता. हे बघा एवढ्या सगळ्या बॉटल्स आहेत. हे बघा बाटल्या आता बाटलीमध्ये फरसाण पण टाकून झालाय. दाखव एक बॉटल दाखव रे एक. हे बघा कशी भरलेली आहे. हे असे चारी साईडनी तोल भरून बांधून ठेवलेली आहे, तिला कापून कट करून आणि खाली असा फरसाण टाकलेला आहे. ठीक आहे. चला फायनली आपण नदीवरती पोचलो आहे आणि आता बघूया कुठे कसा स्पॉट बघून लावायला लागतील बाटल्या. पाणी कमी झालंय बऱ्यापैकी. अंबारे कुठून लावायला स्टार्ट करूया रे. दगडीवरून तर उड्या बिड्या मारत जावं लागतंय. आता बघूया हे कुठे घेऊन चाललेत त्यानुसार जाऊया. अरे कुठपर्यंत जात आहे. स्टार्ट कुठून करणार आहात. हा हा मला येऊन दे. पाऊस कमी झाल्यामुळे पाणी पूर्णपणे गायब झालंय. तर ही जी मागची नदी दिसते ना, आता आपण त्या ज्या नदीमध्ये आहोत तिला वेरल्याचा पर्याय म्हणतो आम्ही. काय हा बघा पानचाप आहे. देवडूक म्हणतो आम्ही, पानचाप आहे. आणि आता आपण कुठे गेला रे आहे. जाऊन दे त्याला, जाऊन देऊया. आणि आता इथून स्टार्ट करूया लावायला. इथून स्टार्ट करूया ना, त्या ढवामध्ये लावूया. पहिली बॉटल लावायची आहे. आता लावेल कसा तो बघा. आता फक्त पाणी तिच्यामध्ये भरायचं आणि अशी सोडून द्यायची खाली. आणि जी रशी आहे ती रशी कोणत्या तरी दगडाला किंवा कुठेतरी बांधून ठेवायचं, जेणेकरून मग ती बॉटल आहे ती वाहून नको जायला. ओमकार तिथे लावतोय, सुजित इकडे लावतोय बॉटल. ही बघा इकडे एक बॉटल त्याने लावली पण, आणि वरती मासे बघा कसे फिरायला लागले आहेत. आता हेच मासे या बॉटलमध्ये शिरतील. बघूया इकडे किती भेटतात. हा हे बघा बॉटलने मासे पकडायचं म्हणजे एकदम इझी काम नाही. अर्ध्या एक तासामध्ये भरपूर मासे घेऊन गपचूप घरी. गल लावायला कंटाळा येतो ना.
चला आता ह्या आपल्याकडे अशा एक 25-30च्या आसपास तरी बॉटल आहेत. त्या अशा एक एक हळूहळू स्टेप बाय स्टेप जिकडे मासे असतील, रेतीचा भाग असेल, ढव असतील व्यवस्थित, तिथे आता टाकत जायचं आणि मग अशा येताना पुन्हा काढत येऊया. आत्ताशा आपल्या जवळजवळ 10 तरी बॉटल लावून झाल्या असतील आणि अजून एक 20 तरी बॉटल आहेत. अजून भरपूर वेळ जाईल लावायला. बघा इकडे आपण एक बॉटल लावली पण, आणि त्याच्या बाजूला आता मासे बघा किती फिरायला लागलेत. काही बॉटलमध्ये शिरले पण, आणि बाकीच्या पिचलांड्या आहेत त्या पण आता आतमध्ये शिरायला लागल्यात. त्या बघा किती आलेत. 5 मिनटं पण झाले नाही, आता जस्ट लावून ते लोक वरती गेलेत आणि लगेच मासे यायला लागले पण. हा एकदम खूप इझी पद्धत आहे मासे पकडण्याची, तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आता ऑलमोस्ट आपल्या बऱ्यापैकी बॉटल आहेत त्या लावून झाल्यात. आता हे लोक तिकडे आहेत वरती, आता तिथून येतील खाली. तर आपण बॉटल काढायला सुरुवात पण केली आणि ही एक बॉटल लावली आहे. तिच्यामध्ये बघा मासे आहेत भरपूर. काढ रे. कुठं आहे दाखव. अरे बापरे बघ किती मासे आहेत रे. एक नंबर मासे लागले तर ह्याच्यामध्ये. हे बघा एवढे सगळे मासे ह्या एका बॉटलमध्ये लागले, म्हणून ह्या बाटल्या लावायच्या. म्हणजे जास्त काय मेहनतीचं काम नाही ना. अर्ध्या तासामध्ये काम भारी. आता अर्धा तास पण जवळजवळ झाला नाही आपल्याला. आपण असं खाली खाली गेलो, बॉटल लावल्या, तिकडे कंप्लीट झाल्या बॉटल, तसं पुन्हा इकडून रिटर्न तिथून आपण स्टार्ट केलेलं लावायला, तिथून काढायला सुरुवात केली. इथे एक बॉटल आहे ही बघा, हिच्यामध्ये पण भरपूर मासे शिरले. तर दाखव रे. हे बघा मस्त जाड्या जाड्या पिचलांड्या शिरल्या रे. मी असं बघत नाही, कुठं पण लावून ठेवतो. मस्त शिरल्या. त्याच्यामध्ये बघा आता किती शिरल्या. हा बघा भारी काम भारी. एवढ्या भेटल्या आतापर्यंत आपल्याला. 2 बॉटलांची 2 बॉटल मध्येच एवढ्या भेटल्या. इथे चालू आहे. काढ बघूया. नाही बघा याच्यामध्ये पण भारी आल्यात. एवढा पडला तर असं वाट लागेल माहिती आहे. एवढे मेहनत करून काढले पण पडलं माझ्याकडनं. मला काही जिवंत ठेवत नव्हतं. नाही बघा मासे उड्या मारतील. दाखव रे. हा अरे हे बघा ह्या बॉटल्स मध्ये पण भरपूर मासे भेटले. तर काय बघा मस्त मजा आली. मजा आली. हा चला आणखी किती बॉटल आहेत रे. 10-12 असतील ना अजून. त्याच्यामध्ये बघूया किती भेटतात. आणि आता बघा एवढे भेटले पण. मस्त काम झालं. 15 मिनिटं आपले जास्त
पाचही बॉटल मध्ये घेतले ना चांगलं. हां करायचं एक भेटले दाखव. हां वरपर्यंत ह्याच्यामध्ये पण भरपूर भेटल्या. दाखव रे. हे बघा कसे मासे भेटलेत बघा. आणि ती बघ. अरे ह्याच्यामध्ये पण भरपूर भेटले. हे बघ ती बघ तिकडे बघ. हां हे काढून घ्या पटापट. ती बॉटल आणत नव्हतो. हे बघा किती भेटले रे. काय सगळं संपत. हां आणि तिकडे एक आहे ती पण मस्त भरली आहे. हां हे बघा. हे बघा कशा उड्या मारतात. कमी आहे. 1 2 3 बॉटल आहेत. ह्याच्यामध्ये किती लागले रे. ह्याच्यामध्ये थोडेसे लागलेत. आणि ह्या बघा ह्या 2 बॉटल्समध्ये मस्त लागलेत. चला आता ह्याच्यामध्ये बघा किती लागलेत. मुरी शिरली. हा रे मस्त. एक खाली पडला. भरपूर झालेत. एवढे आत्तापर्यंत भेटलेत आपल्याला. हे बघ व्यवस्थित रे. हां एवढे भेटलेत. अजून काढायचे आहेत बॉटल्स. त्या बघूया. टाका. अर्ध्या तासाच्या आतमध्ये काम झालंय. मस्त. हे बघा हे गल टाकायला आलेत. आता बघूया ह्यांच्याकडे कुठे काय किती मासे लागलेत. लागलेत काय रे. बघूया ना किती लागले रे तुम्हाला. तुम्हाला किती लागले. तुम्ही नाही आणलात गल. आणि ह्याला तुम्हाला किती लागले रे. नाही अजून. अरे तो त्याला लागलेला रे. सुट्टी आहे. सगळेजण गल टाकायला. आणि हा आपला आहे तो हौदाचा पर्याय. हा इकडे समोर आहे तो बांधण आहे. हे बघा आता ही एक बॉटल लावली आपण. ह्याच्यामध्ये बघा किती शिरलेत. मस्त आहे. तिकडे घे. काल आम्ही आलेलो पण काल एकच राऊंड लावलो फक्त. लावलं मासे ते लागले तसं लगेच गेलो कारण काम होतं. आणि आज पुन्हा आलो आहे. आज पुन्हा आपल्याबरोबर सुजित आहे, ओमकार आहे, अथर्व आणि निखिल असे सगळेजण पुन्हा आलो आहे. हे बघा ऑलरेडी आपल्याला ह्या बाटली बरणीमध्ये मासे लागलेत. पण शिंगट्या लागल्यात त्या पण. ही मस्त साईज लागले रे. बघूया आता किती भेटतात. कालपेक्षा जास्त भेटतात काय ते बघू. हे बघा ह्याच्यामध्ये पण बघा किती मस्त शिरल्या. हा मस्त झाडे. आणि ह्याच्यामध्ये पण शिरले तर 2-3. पिशवीत भरून जेवत आहे बरणीपेक्षा. धरून ठेवायची. पिशवी देऊ. पिशवी आणली. हे घे कालचेच. वेळ लागतो रे बराच. पिशवी बघा ह्या इकडे हा 2 बॉटल्स काढायला गेलेला. त्याला बघूया किती लागले. दाखव. हा ह्या बॉटलमध्ये पण भरपूर लागलेत आणि ह्याच्यामध्ये पण लागलेत. आणि हे बघा माझ्या. आणि हे बघा एवढे सगळे मासे भेटलेत. आता काढा ते. इथं पिशवीवरतीच होत ना आता खाली सरळ. धुवायची गरजच नाही. भरपूर भेटले रे. हे बघा हे आता पण एका टायमाला लावले. ते एवढे मासे भेटलेत. आणि ऑलरेडी काल पण आपण मासे पकडलेत. ते पण ह्याच्यापेक्षा ह्याच्या एवढेच होते जवळजवळ. हे बघा एवढे मासे भेटले. आणि शक्यतो ग्रीन बॉटलच लावायच्या. ह्या हिरव्या बॉटलच लावायच्या. आतापर्यंत आम्ही जेवढ्या वेळेला लावलेत ना त्या सगळ्या ग्रीन बॉटलच लावल्यात. आणि ज्या ट्रान्सपरंट बॉटल असतात ना त्या लावल्यात तर त्याच्यामध्ये लागत नाही. असा तर एक्सपिरियन्स आहे आत्तापर्यंतचा. तर हा तुम्हाला जर आमचा बॉटलचा ट्रॅप जो बाटल्यांचा ट्रॅप असेल तो आवडला असेल
तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि असंच भेटूया आपण कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बरा चला भारी रे. सुजितने फरसाणच टाकले. दोन तीन